जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो, सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि आपण चिंतनाला सुरुवात करूया. आपण पंचसमासी बघतो, त्यातला चौथा समास आपला चालू आहे. कालपर्यंत आपण बघितलं की नवविधा भक्ती हा मार्ग सांगितला समर्थांनी. ते आत्मस्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी सर्वात सोपा मार्ग, सुलभ मार्ग, सगळ्यांसाठी खुला असणारा मार्ग, किंवा किमान बरेचसे लोक ज्याला एलिजिबल होतात असा मार्ग. टेस्ट एक्झाम तर कठीण आहे, पण एलिजिबिलिटी मात्र एकदम सोपी ठेवलेली याच्यामध्ये. त्यामुळे सगळेजण याच्यात पार्ट घेऊ शकतात, भाग घेऊ शकतात. मात्र ते प्राप्त करून घेणं सगळ्या मार्गाने समान अवघड आहे. काही त्या अवघडतेमध्ये काही कमी जास्त प्रकार नाही येतो. माझ्यासाठी एखादा मार्ग सुलभ असू शकतो. समर्थांनी सांगितलं नवविधा भक्ती, 9पैकी कुठली एक करा, 2 करा. त्याने आत्मनिवेदन भक्ती ही मात्र साधायची आहे. मला त्या आत्मतत्वाचं ज्ञान करून घेणे ह्याच्यासाठीचा हा उपाय. आणि मग ते सांगत असताना समर्थ म्हणतात, एकदा का त्याचा बोध व्हायला लागला की मग आपल्या अंगी वैराग्य भरतं. म्हणजे विषयांच्या ठिकाणी जे आकर्षण आहे ते फोल आहे हे मला पक्क कळतं, आतमध्ये रुजतं, टिकतं. मला कळत नाही असं नाही आहे विषयांच्या ठिकाणी आकर्षण नसावं म्हणून, परंतु ते टिकत नाही आहे. आता सध्या माझी स्थिती अशी आहे, कारण ते टिकण्यासाठी म्हणून विश्वास कशावर तरी बसावा लागतो. आणि ज्ञान झाल्यानंतर ह्याच्या ठिकाणी म्हणजे विषयांच्या ठिकाणी आनंद निश्चित नाही हे पक्क समजतं. कारण आनंदाचा मूळ स्रोत जो आहे तोच आपल्या हाती लागलेला असतो. समाधानाचा मूळ स्रोत ज्या ठिकाणी आहे तेच आपल्याला सापडलेलं असल्यामुळे आपण भ्रमात्मक आनंद किंवा क्षणभंगूर आनंद ह्याच्या पाठी न लागता खऱ्या खुऱ्या निश्चल स्थिर आनंदाकडे धाव घेतो. मग त्याची स्थिती काल समर्थ म्हणाले, शुद्ध ज्ञान प्रबळे अति वैराग्य प्रबळे. माझ्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न होतं आणि ते हलत नाही, कारण माझ्या ठिकाणचं ज्ञान हलत नाही, म्हणून वैराग्यही हलत नाही. हलत नाही म्हणजे माझ्या स्मृतीतून जात नाही किंवा ते कमी जास्त होत नाही, ते स्थिर राहतं, तसंच्या तसं राहतं. कारण एकदा का त्याचा मला अनुभव आला, माझ्या आत्म्याचा मला अनुभव आला किंवा हा भ्रम आहे हे मला पटलं की मग जे ज्ञान मला होतं ते स्थिर राहतं. त्याने मला हे नक्की समजतं की सगळ्या ठिकाणी ह्या चराचरात एकच तोगे तोजितो राम सर्वत्र पाहे. सगळ्या ठिकाणी एकमेव राम ते आत्मतत्व भरून राहिलेलं आहे, तेच स्थिर राहतं. पुढे म्हणतात समर्थ पुढच्या ओवीमध्ये 21वी ओवी, लागता आपल्याला स्क्रीनवर दिसते ती ओवी. लागता स्वरूपी अनुसंधान, निशेष नाठवे देहभान, विश्रांती देखून या मन तद्रूप होय. लागता स्वरूपी अनुसंधान, निशेष नाठवे देहभान, विश्रांती देखोनिया मन तद्रूप होय. एकदा का त्या स्वरूपाचं अनुसंधान लागलं, काल मी आपल्याला सांगितलं, असे मनाचे एक भले की लागेल जिथे गोडी, तिथे रंगते सुस्थिर होते मुळी न ते स्थळ सोडी. मनाचं एक चांगलं आहे, जिथे त्याला गोडी लागते ते ठिकाण ते सोडत नाही. आणि मग इथे समर्थ म्हणतात, लागता स्वरूपी अनुसंधान. माझं एकदा अनुसंधान स्वरूपाच्या ठिकाणी दृढावलं, लागलं की मग तिथून मन बाहेर यायला धजतच नाही, मन तिथून परावृत्तच होत नाही, ते अखंड टिकून राहतं. निशेष नाठवे देहभान. परिणाम काय होतो, माझ्या स्वरूपाच्या अनुसंधानात, माझ्या आत्म्याच्या अनुसंधानात मी लागलो. ह्या नाण्याच्या एका बाजूची दुसरी बाजू त्या नाण्याची मला देहभान आठवत नाही, किंवा जोपर्यंत माझं देहभान जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मला अनुसंधान देखील लागत नाही, आत्म्याचं अनुसंधान. हे इथे समर्थ सांगतात, निशेष नाठवे देहभान. देहभानच येत नाही. गोंधळकर महाराजांचं वाक्य आहे ना, तुम्हाला जसं तुम्हाला देहभान सोडायला अवघड आहे तेवढं मला देहभानावर यायला अवघड आहे. ते देहभान येत नाही. आणि याचं उदाहरण म्हणजे लहान मूल असतं की नाही, लहान मूल, त्याला आपण झोपेतनं उठवायचा प्रयत्न केला की त्याची काय अवस्था होते बरं. ते असं झिंगाळतं आणि परत त्या झोपेतच जाण्याचा प्रयत्न करत असतं. त्याला ती झोपच आवडत असते, नाही का. लहान मुलाला उठवलं आपण
आपलं सुद्धा कधी कधी असं होतं, नको आता नको उठूया, झोप बरी वाटते. आपण त्या आनंदातून बाहेर यायला धजत नाही. अगदी तसंच आहे. एकदा का त्याचं अनुसंधान लागलं आत्म्याचं की मग ह्या देहभान येतच नाही, नको वाटतं यायला. किंवा तात्पुरतं जरी आलं तरी आपण परत त्याच अनुसंधानाकडे जातो. निशेष नाठवे देहभान, आठवत नाही, नाठवे आठवत नाही. विश्रांती देखोन या मन तद्रूप होय, तिथे खरी विश्रांती आहे, आत्म्याच्याच ठिकाणी खरी विश्रांती आहे. हे एकदा अनुभवाला आलं, एकदा का त्याची गोडी लागली की मग मन ते सोडतच नाही. मी सांगितलं तसं, असे मनाचे एक भले, मनाचे एक भलं आहे की लागेल जिथे गोडी, जिथे लागते गोडी तिथे रंगते, सुस्थिर होते. ते स्थिरावतं, ते स्थळ सोडत नाही. मुळीनं ते स्थळ सोडी, मग ते स्थळ सोडत नाही. समर्थ ते सांगतात, विश्रांती देखून या मन तद्रूप होय, तिथे त्याला विश्रांती मिळते. विश्रांती का आहे बरं? कारण चलबिचल जो प्रकार आहे तो सगळा मायेमधला आहे. आणि मला ह्या मायेचा प्रत्यक्ष चलबिचलचा अनुभव कशा मार्फत येतो? तर विषयांच्या ठिकाणी माझी जी धावपळ चालते, मला अनेक गोष्टी मिळवायच्या असतात, नाही का? आणि मग ती धावपळ होते. उदाहरणार्थ आपल्याला जरा लांब जायचं असेल कुठेतरी आणि आपण गाडीचं, ट्रेनचं, बसचं बुकिंग केलेलं आहे, ती गाडी गाठण्यासाठी म्हणून जी आपण धावपळ करतो, ट्रॅफिकमधनं आधी जाऊया, अमकं करूया, थोडं आधीच जाऊन बसूया, मी त्या गाडीत जाऊन बसेस तोपर्यंत मला स्वस्थता नसते. कुठेतरी एक मनाची झाव चालू असते, मिळेल की नाही मिळणार, साशंक असते, शंका असते. एकदा मी त्या गाडीत जाऊन बसलो, माझ्या सीटवर जाऊन बसलो, हुश, मग मी विश्रांती पावतो, मी स्वस्थ होतो. मनाचं असंच आहे. ते विषयांच्या ठिकाणी आनंद खूप खूप शोधत असतं अखंड. मी समाधान खूप खूप शोधत असतो. ते मूळ समाधान त्याला मिळालं की ते स्वस्थ होतं. म्हणून तर सगळे संत सत्पुरुषांची एक गुणधर्म कॉमन असतो, शांती, स्वस्थता, स्थिरता. हा त्यांचा गुणधर्म कॉमन असतो सगळ्या संतांच्या. कारण मूलभूत मन स्वस्थ होऊन जातं, स्थिर होऊन जातं. किंवा त्या नाण्याची एक बाजू ही जशी स्वस्थ मन आहे, तशीच त्याची दुसरी बाजू आहे, विषयातून विरक्ती. सोडतं ते सगळं. पंचविषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे पाचही विषय मन सोडून देतं. कारण ह्या विषयांच्या पाठीत धावतंय का, त्याला समाधान ह्याच्यात आहे असं आपल्याला वाटतंय. ते जिथे मूळ मिळालं हे सोडून देतं, मग ह्याची आवश्यकता लागत नाही. ते समर्थ सांगतात, विश्रांती देखून या मन तद्रूप होय, ते तद्रूप होऊन जातं. पुढची ओवी आपण बघूया. आदिपुरुष एकला, नाही प्रकृतीचा गलबला, संग सांडून अवलंबिला, शुद्ध एकांत. आदिपुरुष एकला, नाही प्रकृतीचा गलबला, संग सांडून अवलंबिला, ये शुद्ध एकांत. जो आदिपुरुष आहे तो एकलाच आहे. ओवी आपल्याला स्क्रीनवर दिसते. आदिपुरुष एकला, तो एकटाच आदिपुरुष आहे. तिथे प्रकृती, समर्थ त्याला गलबला म्हणतात, गोंधळ. गलबला म्हणजे सगळा गोंधळ, सावळ गोंधा कारभार, खूप काही गोंधळ, गर्दी. नाही प्रकृतीचा गलबला, तिथे प्रकृतीचा गोंधळ नाहीये. आदिपुरुष तो एकटा आहे, एकच आहे तो. आणि तो एकटा आहे, तिथे गोंधळ नाहीये. तो एकटा असल्यामुळे स्वस्थ आहे आणि तो स्थिर आहे. तो हलत नाही, तो कमी जात नाही, तो कमी होत नाही, तो कुठे जात नाही आणि कुठूनही त्याला यायचं नसतं. तो स्थिर शांत आहे. आदिपुरुष एकला, नाही प्रकृतीचा गलबला, तिथे प्रकृतीचा गलबलाच चालत नाही. त्याच्या ठिकाणी चालत नाही म्हणजे गलबला नाही, म्हणजे गोंधळ नाही प्रकृतीचा. का बरं? कारण तिला खऱ्या अर्थाने अस्तित्वच नाही. समर्थ म्हणतात, अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जे झालेलंच नाही त्याच्याबद्दल तू विचारतोयस. झालेलंच काय नाहीये? माया. या मा सा माया, जी नाही पण भासतीये त्याला भ्रम म्हणायचं. सगळं भ्रम म्हणजे ते जादूगार, किंवा त्याला अलाद चक्र असं म्हणतात. म्हणजे ती मशाल जर घेतली आणि ती जर जोरात आपण गोल वगैरे फिरवली किंवा 8 आकड्याच्या ह्याच्यात फिरवली तर आपल्याला 8 आकडा त्या मशालीमुळे स्थिर दिसतो. वास्तविक पाहता तिथे 8 आकडा स्थिर नसतो, पण भ्रमाने, इल्युजन, त्याला इंग्लिशमध्ये शब्द इल्युजन, फक्त खोटं, भ्रम, नुसतं दिसणं. वास्तविक पाहता तो 8 नाहीच आहे. तो जळता 8 मशालीने जोरात फिरवल्याने जो दिसतोय त्याला अस्तित्वच नाही. आहे अस्तित्व फक्त बारक्या एका गोल मशालीला, पण ते फिरवल्यामुळे
माझ्या डोळ्यासमोर माझ्या अनुभवाला येतंय ते, आणि हेच असं ह्या प्रकृतीबद्दल चालू आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात नाही नाही प्रकृतीचा गलबला, असा तो गलबला धावपळ तिथे नाहीच आहे, कारण तो एकटाच एक आहे. संग सांडून अवलंबिला शुद्ध एकांत. हा जो संग जडला आहे, हा प्रकृतीचा संग जडलेला आहे. मला या अहंकाराचा, मला देहबुद्धीचा हा संग जडला आहे. संग जडणे म्हणजे मी त्याच्याशी एकरूप होणे, त्याच्या बरोबर जाणे, नाही का. सांगाती बरोबरचे, सहप्रवासी म्हणजे माझ्या बरोबर किंवा मी त्यांच्या बरोबर. हा संग जडलाय तो मी प्रकृतीचा संग जडलेला आहे. सातत्याने बदलतंय जे, ती माया सातत्याने बदलती आहे, त्या बदलणाऱ्या गोष्टीचा संग मला जडलाय, मी त्याच्याशी मला जोडून घेतलंय. समर्थ म्हणतात संग सांडून अवलंबिला शुद्ध एकांत. ह्या मायेचा हा संग सोडला आणि त्या आत्मतत्वाचा संग धरला. मग काय झालं? संग सांडून अवलंबिला शुद्ध एकांत. ते शुद्ध आहे आणि एकांत आहे. एकांत म्हणजे एकाचाही अंत होतो. एकांत म्हणजे मी एकटा, बरोबर, पण त्या मीपणाच्या भानाचाही अंत जिथे होतो त्याला म्हणायचं खरं एकांत. एकाचाही अंत होणे त्याला म्हणायचं एकांत. आणि मग एक कुठला राहतोय? मी जे स्फुरण अखंड राहतं. आपण ध्यानाला बसल्यानंतर मला अखंड मी आहे असं स्फुरण राहतं. अहम अहम ऐसे जे स्फुरण तेची मायेचे लक्षण. ते मीपणाचं अखंड स्मरण आहे. तो एक, त्या एकाचाही अंत होतो, तो संपतो, विरतो. समर्थ म्हणतात शुद्ध एकांत. आणि ते शुद्ध आहे. तो मीचा जो स्फुरण आहे ती अशुद्धी आहे. ते सुद्धा संपलं की शुद्धता आली. म्हणून तो शुद्ध आहे, कारण तो एकाच्या अंतामध्ये आहे. पूर्ण केवळ आणि केवळ तेच आत्मतत्व. असं त्याच्याशी संग जडतो, एकरूप होऊन जातो, किंवा मी तेच आहे असं समजतो. पुढची ओवी बघूया. तेथे मन पांगुळले. आपल्याला स्क्रीनवर दिसते ती ओवी. अरे, तेथे मन पांगुळले, आप आपणासी विसरले, आपणासी भुलोन गेले स्वरूप वेधे. तेथे मन पांगुळले, आप आपणासी विसरले. स्क्रीनवर आहे बघा ओवी. तेथे मन पांगुळले, आप आपणासी विसरले, आपणासी भुलोन गेले स्वरूप वेधे. मन पांगुळतं. पांगुळणे म्हणजे काय? पाय जाणे. म्हणजे पाय हे कशाचं द्योतक आहे? गतीचं द्योतक आहे, किंवा जाण्या येण्याच्या क्षमतेचं द्योतक आहे. मला नाही का त्या ह्या इथे म्हणे वस्तूंना पाय फुटतात, म्हणजे वस्तूंना गती येते, जातात कुठेतरी त्या. मला पाय आहेत, त्याच्या आधाराने मी जाणं येणं करतो. आता मनाचे पाय म्हणजे त्याचं चलविचल करण्याची मनाची क्षमता, किंवा मनाचं एका विषयापासून दुसऱ्या विषयाकडे जाणे सातत्याने. माझं मन सातत्याने एका विषयाकडनं दुसऱ्या विषयाकडे जात असतं, फिरत असतं, भरपूर गतीने फिरतं ते. त्याची ही गती पांगुळते. पांगुळते म्हणजे त्याचे पाय नष्ट होतात, त्याची गती, जाण्याची क्षमता नाहीशी होते. ह्याचाच अर्थ दुसरा, ते एका ठिकाणी स्थिर होतं, स्वस्थ होतं. आता त्याला जाणं आणि येणं दुसऱ्या ठिकाणी नकोसं होतं. पांगुळणं आहे ते मनाचं. तेथे मन पांगुळले, आप आपणासी विसरले, मीच मला विसरलो. हे मला नित्याचा अनुभव आहे. मी गाढ झोपेत जातो तेव्हा मी मला विसरलेला असतो, नाही का. मी जोपर्यंत मला विसरत नाही तोपर्यंत मला झोपच लागत नाही खऱ्या अर्थाने. मी स्वप्नावस्थेत असतो आणि स्वप्नावस्थेतनं कधीतरी मी गाढ झोपेत जातो. मी ज्या क्षणी माझा मी सकट मुरतो, कधी होतं कोणास ठाऊक, आजपर्यंत नाही काही कळलेलं, परंतु मी जातो मात्र नित्य. आणि मला रोज तशी झोप लागते, स्वस्थता येते माझ्या जीवनामध्ये, कारण मी मला विसरतो. आता हेच आत्म्याच्या ठिकाणी होतं. जाणतेपणाने विषयांच्या संग सोडला, अज्ञान नाहीसं झालं, कारण मी झोपतो तेव्हा अज्ञानात जातो, इथे मला ज्ञानात जायचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आप आपणासी विसरले, मी मला विसरून गेलो, मुरलो, ती खरी समाधी. मी सांगितलं तसं एकाचाही अंत, मीपणाचा तो अंत. आपण आपणासी विसरले, आपणासी भुलवून गेले स्वरूप वेधे. मी मला भुलवलं. आपण भुलवणे म्हणजे चुकवणे. माझ्या मीपणाला मी चुकवलं
आणि स्वरूपामध्ये जाऊन मिसळलो. मीपणामध्ये गुंतून राहिलो की मी शून्यात जातो. काही नाही असं ध्यानाला बसल्यानंतर येतं ते शून्य असतं. तिथे मीपणामध्ये अडकतो. आणि इथे समर्थ म्हणतात भुलवलं म्हणजे त्याला चुकवलं. मी अहंकारातनं चुकवून, त्या शून्यातनं चुकवून माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी मी बरोबर जाऊन मिसळलो. मी खऱ्या अर्थाने आत्मतत्वात मिसळलो. समर्थ म्हणतात आपणासी भुलोन गेले. मी मला विसरलो, भुलवलं आणि स्वरूपाचा वेध केला. त्या आत्मतत्वाचा वेध केला म्हणजे बाण सोडला आणि ते जे लक्ष आहे ते काहीतरी लावलेलं असतं समोर, त्याचा वेध घेतो म्हणजे तिथे जाऊन ते अडकतं. वेध घेणे म्हणजे तिथे जाऊन अडकणे. माझं मन कुठे अडकलं? आत्मतत्वाच्या ठिकाणी. आणि इथे अडकणं म्हणजे विरघळून जाणं आहे. माझं मन त्याने वेध घेतला, स्वरूप वेधे. आत्माने, माझ्या मनाने किंवा मी खऱ्या अर्थाने मायेतनं सुटून त्या आत्मतत्वामध्ये पूर्ण वेधित झालो, आत घुसलो, विसरलो स्वतःला. अशी आपली स्थिती होते. हेच समर्थ इथे सांगतात. पुढच्या ओवीमध्ये समर्थ सांगतात मी कोण हे न कळे, अवघा आत्माची प्रबळे, तेणे बळे मन मावळे, कर्पूर दीप न्याये. मी कोण हे न कळे, अवघा आत्माची प्रबळे. आपल्याला स्क्रीनवर ओवी दिसते. मी कोण हे न कळे, अवघा आत्माची प्रबळे, तेणे बळे मन मावळे, कर्पूर दीप न्याये. कर्पूर दीप न्याय म्हणजे काय? कापूर लावला, आपण कापूर लावतो. कापूर लावल्यानंतर तो कापूर दिव्यामध्ये रूपांतरित होतो आणि तो दिवा कापरासकट तो दिवा विझतो. जर उत्तम प्रकारचा खरा कापूर असेल तर खाली काही सुद्धा रेसिड्यू राहत नाही. तो पूर्ण अग्नी त्या सगळ्या कापराला खातो. अग्नीही विझतो आणि कापूरही संपतो. दोघही जण नाहीसे होतात. म्हणजे हे जे दोन द्वैत आहे त्याचं पूर्ण अद्वैतात रूपांतर होतं. इथे समर्थ तो देतात न्याय. समर्थ इथे कर्पूर दीप न्याय. कर्पूर दीप न्याय म्हणजे कापूरही विझतो, दिवाही विझतो, जाग्यावर सगळं संपतं, काहीच तिथे शिल्लक राहत नाही, नो रेसिड्यू. असा तो न्याय कशा संदर्भातला होतो मग हा? तर समर्थ म्हणतात मी कोण हे न कळे, अवघा आत्माची प्रबळे. सगळीकडे आत्मतत्वच प्रबळलेलं. प्रबळणे म्हणजे प्रबळणे ह्याचा अर्थ ते स्ट्रॉंग होणे किंवा तो एकच विचार दृढावणे. मग आत्म्याचाच विचार इतका दृढावतो, आत्म्याचा विचार इतका प्रबळतो, तो बलिष्ठ होतो. मी कोण हे न कळे, अवघा आत्माची प्रबळे, तेणे बळे मन मावळे. मी कोण ह्या विचाराने मी आत्मतत्व आहे हा विचार प्रबळला की माझं मन पण त्या आत्म्याच्या ठिकाणी विरतं, नाहीसं होऊन जातं, संपतं. तुम्ही म्हणाल सगळ्या ओव्यातनं एकच सांगितलंय. होय, वेगवेगळ्या पद्धतीने समर्थांनी एकाकडेच, त्या ध्येयाकडेच निर्दिष्ट केलेलं आहे. तेच दाखवलेलं आहे सतत आपल्याला. इकडून तिकडून सगळीकडनं सांगायचं आहे. सगळे 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 ग्रंथ अद्वैताचे त्या एका आत्मतत्वामध्येच दाखवत असतात सतत. भाषा वेगवेगळी वापरली जाते. ह्यालाच म्हणायचं तत्चिंतनम, तत्कथनम. सातत्याने तेच श्रवण केल्याने माझ्या ठिकाणी जो मला हिप्नोटाईज करून घेतलेलं आहे, त्या हिप्नोटाईजमधनं मला बाहेर येण्यासाठी तत्चिंतनम आणि तत्कथनम करणं आवश्यक आहे. फक्त शब्द बदलतात आणि मग एकदा का तुम्हाला ह्याची सवय लागली की त्या शब्दाच्या अर्थाच्या आनंदाशी तुम्ही तद्रूप व्हायला लागता. तेच इथे समर्थ म्हणतात मी कोण हे न कळे. मला मी कोण आहे हे कळत नाही, कारण आत्मतत्व प्रबळलेलं असतं, तो एकच विचार प्रबळलेला असतो. मग मी आहे म्हणजे हा देह आहे अशी माझी जी भावना आहे त्या भ्रमात्मक भावना होऊन जाते. तो भ्रम आहे असं वाटायला लागतं. आणि मग माझं मन तेणे बळे मन मावळे. माझं मन मावळतं. मावळतं म्हणजे आपण सूर्य मावळतो म्हणतो नाही का? काय होतं सूर्य मावळतो म्हणजे? तो सूर्य असा खाली 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 जातो. म्हणजे तो जे अखंड गोळा असतो, त्याचा अखंड अंश असतो, तो कमी 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 होत जातो. तो 50%ला येतो आणि तो 50%पेक्षा कमी 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 होऊन नष्ट होऊन जातो, दिसत नाहीसा होतो. आपण म्हणतो सूर्य क्षितिजाच्या पलीकडे गेला, तो गेला, संपला. तसंच मनाचं होतं, मावळतं. मन हळूहळू हळूहळू क्षीण होऊन जाते. त्याची क्षमता,
पहिलं होतं त्याची धावण्याची क्षमता क्षीण होऊन जाते, ते स्थिर होतं आणि स्थिर मन फार काळ टिकू शकत नाही. स्थिर झालेलं मन विरघळतं, हा मनाचा नियम आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? आपल्याला झोप कशी लागते ह्याचा विचार करा. मी विचार करत असेन खूप तर मला झोप येत नाही, कधीच झोप येत नाही. मी विचार थांबवतो आणि हळूहळू माझं मन सगळ्या विचारातनं हळूहळू कमी कमी होत येतं आणि ते झटक्यात मावळतं, नाहीसं होतं. तेच होतं. तेणे बळे मन मावळे, मन मावळून जातं. कुठल्या? त्या एक विचार जो मी करतोय, अवघा आत्माची प्रबळे, सगळ्या ठिकाणी माझ्या ह्याच्या सकट फक्त आणि फक्त मी एकच आत्मा आहे, हा विचार अखंड राहिला की तो प्रबळतो आणि ह्या मायेचा पगडा आपल्यावरचा संपूर्ण सुटतो. आणि त्या सुटलेल्या पगड्यामुळे माझ्या मनावरचाही पगडा सुटता क्षणी मन स्थिर होतं. स्थिर मन राहू शकत नाही, ते विरघळतं आणि मन विरघळून जातं. कसं? कर्पूर दीप न्याये, कापराला लावलेला दिवा अग्नी, तो अग्नी कापरा सकट नाहीसा होऊन जातो, काही सुद्धा मागे शिल्लक राहत नाही. मनाचं तसं होतं, असं समर्थ इथे म्हणतात. पुढच्या ओळीमध्ये समर्थ सांगतात आपल्याला, तेथे शब्द कुंठित झाला, तेथे शब्द कुंठित झाला, अनुभवी निमाला, आता असो हा गलबला कोणी करावा. तेथे शब्द कुंठित झाला, अनुभवी निमाला, आता असो हा गलबला कोणी करावा. तेथे शब्द त्या अवस्थेमध्ये मी गाढ झोपल्यानंतर मला शब्द स्फुरणार आहेत का? मी झोपेतनं बाहेर आलो ना तरी मला लगेच शब्द स्फुरत नाहीत. मला काय बोलायचं हे एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड आधी कळत नसतं, हळूहळू भान येतं मला. मग त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी जर मी गुंतलो, खऱ्या अर्थाने जर समाधी लागली, तर मग शब्दच बंद पडतात. कारण शब्द स्फुरण पावणे हे मायेचा गुणधर्म आहे आणि मायाच संपते, शब्द कसा राहील? नाही राहणार. तेथे शब्द कुंठित झाला, थांबला, बंद झाला. अनुभवी निमाला, मला अनुभव येत असतो. आय एम एक्सपिरियन्सिंग समथिंग. तो अनुभव घेणाऱ्याच्या ठिकाणी अनुभव निमाला. मस्त आहे. म्हणजे होतं काय? मी ज्याचा अनुभव घेऊ इच्छित आहे त्या अनुभवामध्येच मी विरतो. म्हणजे थोडक्यात बर्फाने पाण्याचा अनुभव घ्यायचा प्रयत्न करणे. कसं वाटतंय उदाहरण? बर्फ मी पाण्याच्या ग्लासमध्ये टाकला आणि आता बर्फ त्या पाण्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायला लागलाय. काय होईल त्या बर्फाचं? बर्फ संपून पाणीच होतं त्याचं तयार. तुम्ही म्हणाल पाणी थंड पडतं, ते पाण्याचा दृष्टांत आहे आणि तो द्वैतातला आहे म्हणून ते आहे. अन्यथा फक्त दृष्टांत घ्यायचा झाला, तो जो बर्फ त्या पाण्यामध्ये पडला आणि तो त्याचा अनुभव घ्यायला लागला असता बर्फाचं अस्तित्व संपून तो पाणी स्वरूप होऊन जातो. एक्झॅक्टली तसं होतं. मी त्या आत्मतत्वामध्ये मला बघायचा प्रयत्न करत असताना माझं मन म्हणजेच हा अहंकार तो विरघळतो आणि आत्मतत्वच मी होऊन जातो, एक जिनसी एक होऊन जातं. समर्थ म्हणतात, तेथे शब्द कुंठित झाला, अनुभवी निमाला, अनुभव घेणारा अनुभवाच्या ठिकाणी विरघळून गेला, संपला, नाहीसा झाला, एकरूप झाला. आता असो हा गलबला कोणी करावा. आता असू दे हे जे काही, हा गलबला जो आहे मायेचा, हा कोणी करायचा? म्हणजे ह्या गलबल्याचा काही संबंधच उरत नाही, नंतर संपून जातो हा गलबला. स्थिरता येते, स्वस्थता येते. कारण अस्थिर जेवढं आहे त्याचं अस्तित्व झालेलंच नाही हे कळतं, म्हणून स्थिरता येऊन जाते. पुढच्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात, वाटे एकांतासी जावे, पुन्हा हेची अनुभवावे, उगेची निवांत असावे कल्पकोडी. वाटे एकांतासी जावे, आपल्याला स्क्रीनवर दिसते होई, वाटे एकांतासी जावे, पुन्हा हेची अनुभवावे, उगेची निवांत असावे कल्पकोडी. मी मगाशी आपलं उदाहरण दिलं लहान मुलाचं. त्या लहान मुलाला झोपेतनं उठवा, ते परत झोपेला जायचा प्रयत्न करत असतं. झोप आवडते कारण निवांतपणा असतो, स्वस्थता असते त्याच्या ठिकाणी. त्या मुलाला खेळायला आवडत नाही का? मग आवडतं ना. त्या मुलाला खायला प्यायला आवडत नाही? आवडतं डेफिनेटली. पण त्या सगळ्यापेक्षाही त्याला तो आनंद सर्वात जास्त प्रिय वाटतो,
त्या जागे होऊन मी ते खेळीन, खाईन, मजा करीन, ह्याचं भानच त्याला उठत नाही. त्याला जो आत्ताचा प्राप्त आनंद आहे त्या आनंदातच तो परत जायचा प्रयत्न करत असतो. उठवलेला लहान मुलगा परत झोपी जायचा प्रयत्न करत असतो. आपलंही तसंच होतं, कारण त्या ठिकाणी स्वस्थता आहे. खेळ, खाणं, पिणं ह्याच्या आनंदाला परिमितता आहे, कमी आहे, स्तब्धता आहे, कुठेतरी त्याला लिमिट आहे. तो आनंद मात्र अनलिमिटेड आहे आणि खरा आनंद आहे. म्हणून समर्थ म्हणतात, वाटे एकांतासी जावे. त्या समाधीमध्ये, त्या आत्मतत्वामध्येच मी सातत्याने तिथे जावं असं वाटतं. पुन्हा हेच अनुभव आहे जे मी अनुभवलं आत्ता. मीपणाने विरलो आणि स्थिर झालो, त्याचा जो मला सबलाईम अनुभव आलेला आहे, बस त्याच्यातच जावं. विवेकानंदांचं असं झालेलं होतं. विवेकानंदांना अनुभव आला आणि मग रामकृष्ण परमहंस म्हणाले, आता मी हा तुला अनुभव काढून घेतो, कारण तू ह्याच्यातच स्थिर राहशील. मग हे कार्य कोणी करायचं? मग तुला हे आनंद आता नंतर मिळेल, असं परमहंस सांगतात. अर्थात हे गोष्टीतला आहे भाग. तर हे मात्र सत्यस्थिती आहे. आपली सगळ्यांची ती स्थिती होते. मला असं आहे ना की जे मला समाधान वाटत असतं ती स्थिती सतत राहावी. काय एक गाणं होतं ते, जीवनात ही स्थिती काय अशीच राहू दे, असं काहीतरी गाणं आहे ते. तुम्हाला आमच्याविषयी जास्त माहिती, मी ते एकदा काहीतरी ऐकलं होतं. तेव्हा मला ती आठवण झाली, ही स्थिती अशीच राहू दे इज व्हॉट. हीच समाधीची स्थिती आहे. म्हणजे त्यांना ते सांगायचं नाही आहे, त्यांना वेगळं सांगायचं आहे, पण मी ते इकडे लावून घेतलं. कारण इथे हे खरं त्या शब्दाने खरं तर हा बोध देणं अपेक्षित आहे. काय ही जीवनात ही स्थिती अशीच राहू दे असं काहीतरी. तर ही दॅट्स इट. ही घडी अशीच राहू दे. तो क्षण, माझ्या समाधीचा तो क्षण, मी जिथे सबलाईम झालेलो आहे, निवांत झालेलो आहे, ती घडी ॲक्च्युली मी त्यावेळेत काळाला देखील ओलांडतो, काळाची सत्ता ओलांडून जातो. आणि ती ओलांडून गेलेली जो क्षण आहे तोच प्रोलॉंग्ड असू द्या. म्हणून समर्थ म्हणतात, वाटे एकांतासी जावे, पुन्हा हेच अनुभवावे. हेच परत अनुभवायला हवं मला. उगेच निवांत असावे, उगेच निवांत असणे, स्थिर असणे, काही न करता स्वस्थ असणे. कल्पकोटी म्हणजे ह्या ब्रह्मांडाला पुरून अजून उरेन असं ते आत्मतत्व, त्याच्यातच मी स्थिर राहावं अशी समर्थ प्रार्थना करतात. आणि ही जी समर्थांची स्थिती आहे ती त्यांच्याच कृपेने आपल्या सगळ्यांना मिळू द्या अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.